नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. कोणत्याही प्रकारची साडी असू द्या, फक्त ह्या 3 स्टेपने तुम्ही अगदी साडी चापून चोपून नेसू शकता. कशी नेसायची ते मी दाखवणार आहेच. तर साडी अगदी भरजरी असेल किंवा साडीचं जे फॅब्रिक आहे ते कितीही फुलणारं असू दे किंवा ती साडी कितीही जड असू द्या, तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने साडी नेसू शकता. बऱ्याचदा काही अशा साड्या असतात की ज्यांचा साडीचा पदर आपल्याला नीट काढता येत नाही किंवा निऱ्या काढतानासुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. त्या निऱ्या नीट राहत नाहीत, फुलत बसतात आणि आपण त्या साडीमध्ये आणखी जाड दिसतो. तर याचसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण की अगदी सोप्या पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर चला, साडी कशी नेसायची ते आता आपण पाहूया. तर मैत्रिणींनो, पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, साडीचा पदर काढायचा आहे. मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नक्की तुम्हाला पूर्ण पाहायचाच आहे. तर पहिल्यांदा आधी आपण साडी खोचायला सुरुवात करतो, पण इथे या ठिकाणी साडी खोचायची नाही आहे. तर सुरुवातीला आधी आपल्याला साडीचा पदर काढून घ्यायचा आहे. पदर हा तुम्ही उजव्या बाजूने काढू शकता किंवा डाव्या बाजूने काढू शकता. आता इथे उजव्या बाजूने जर का तुम्ही पदर काढत असाल तरीही मी तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने काढायचा आहे तो. आता इथे पदराची जेवढी बॉर्डर आहे त्या बॉर्डर इतकाच मी या ठिकाणी पदराच्या प्लीट्स काढलेल्या आहेत. आता मी तुम्हाला उजव्या बाजूने दाखवलेत, आता पुढे मी तुम्हाला डाव्या बाजूनेही दाखवणार आहे. म्हणजे कोणतेही बाजू असेल तरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पदर हा काढू शकता. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कैचीच्या आकाराची अशी आपल्याला बोटं घ्यायची आहेत बघा, आणि त्या पद्धतीचा आपण वापर करून या ठिकाणी पदर काढत आहोत. तुम्हाला जशी सोपी वाटेल पद्धत त्या पद्धतीने तुम्ही साडीचा पदर काढू शकता. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळी तुम्ही डाव्या बाजूने साडीचा पदराच्या प्लीट्स काढणार आहात त्यावेळी जो पहिली जी प्लीट आपली जी असते ती बॉर्डरवाली आपण घेतलेली आहे, पण त्याच्या आतल्या ज्या प्लीट्स असतात ते थोड्याशा लहान, म्हणजे रुंदीला लहान आपल्याला काढायच्या आहेत, जेणेकरून एखादी प्लीट आपली बाहेर येते ती बाहेर येणार नाही. आता आपल्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा एका लाईनमध्ये करून घ्यायच्या आहेत, आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्लीट आपल्या हनुवटीच्या खाली धरून त्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. ही पद्धत तुम्ही बघितली असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, तर हा जो व्हिडिओचा भाग आहे तो थोडा स्किप करून तुम्ही पुढचा भागही पाहू शकता. आता इथे बघा, मी सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आधी मी प्रेस करत चालली आहे आणि दुसऱ्या हाताने मी ते सगळे अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत. जेवढा आपला पदर सेट होणार आहे तेवढ्या त्या ठिकाणी आपण या ठिकाणी युपिन आहे ती लावून घेणार आहोत. कारण युपिनमुळे आपल्या सगळ्या साडीच्या प्लीट्स, म्हणजे ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे राहणार आहेत. पदर आपला खूप जास्त फुलणारा असेल किंवा असं फॅब्रिक जे असतं ते एकदम जाडसर असेल, फुलणारं असेल, तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण पदर आहे तो सेट करून घेऊ शकता. लग्न समारंभ असेल किंवा की कोणताही कार्यक्रम असेल तर स्त्रियांना इतरही कामं असतात आणि त्यांना घाई गडबडीतच साडी नेसावी लागते. तर यासाठी तुम्ही आदल्या दिवशी ही जी तुम्हाला 3 पद्धती मी तुम्हाला 3 स्टेप दाखवणार आहे तर त्या तुम्ही वापरू शकता आणि तशा प्रकारे साडी जी आहे ती नेसू शकता. अगदी चापून चोपून अगदी परफेक्ट तुम्ही साडी नेसणार आहात बघा. आता इथे बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती, हे पूर्ण पदर अशाच प्रकारे पूर्ण सेट करून घेतलेला आहे. आता मी पदर खांद्यावरती टाकते. डाव्या खांद्यावरती पदर घेऊन बघितला, कारण की आपल्या पदराची उंची बघायची आहे. तर पदराची आपली उंची अगदी परफेक्ट आहे. गुडघ्याचा थोडा पदर हा मी खाली घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता ह्या ज्या समोरच्या ज्या प्लीट्स येणार आहेत त्या थोड्या आपल्याला प्रेस करायच्या आहेत. भरपूर म्हणजे एकदम जास्त प्रमाणात आपल्याला प्रेस करायचं नाही, जास्त वेळ करत राहायचं नाही आहे. फक्त 1-2 वेळा तुम्ही अशा थोड्या अशा प्रेस करून घेऊ शकता. आता ही ते पूर्ण पदर जो आपला सेट झालेला आहे ही आपली पहिली स्टेप आहे. आता दुसरी जी स्टेप आहे ती काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर दुसऱ्या स्टेपमध्ये येणार आहे आपली साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या. आता निऱ्या काढताना आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. जशी आपण साडी सुरुवातीला जशी गुंडाळून घेतो त्याच प्रकारे आपल्याला साडी अशी गोल अशी फिरून घ्यायची आहे आपल्याला, आणि आपल्या बेली बटनच्या इथून आपण निऱ्या काढायला सुरुवात करतो. तर तशाच प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला निऱ्या काढायला सुरुवात करायची आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला मार्किंगसाठी एक तुम्ही सेफ्टी पिन जी आहे ती लावू शकता. आता पहिलं मार्किंग आपलं झालेलं असेल, पण आता दुसरं म्हणजे कितपर्यंत आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. तर यासाठी आपल्याला पदरसुद्धा आपल्या डाव्या खांद्यावरती घेऊन बघावा लागणार आहे.
तर आता पदर मी डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे. आणि त्यानंतर एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, निऱ्या काढताना आपण साईड फिटिंगसुद्धा करतो. तर यासाठी साईड फिटिंगसाठी सुद्धा साडीचा भाग आपल्याला सोडावा लागणार आहे. तर इथे मी बघा अशा प्रकारे ही साडीची बॉर्डर जी आहे ती आपण घ्यायची आहे. आणि उजव्या आपल्या बेली बटनच्या उजव्या बाजूला तिथपर्यंत साडीचं फॅब्रिक पुढे असं घ्यायचं आणि परत एकदा ते असं मागे घ्यायचं आहे, कारण आपण निऱ्या तिथे खोचतो. तर तेवढा जो साडीचा भाग आहे ना तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. आणि जी आपली मार्किंग आहे बघा, तर त्या ठिकाणी आपल्याला एक सेफ्टी पिन जी आहे ती लावायची आहे. तर त्या ठिकाणी मी सेफ्टी पिन लावलेली आहे. आता दोन्ही साईडने आपण मार्किंग केलेलं आहे. तर आता आपण इथे निऱ्या काढायला सुरुवात करूया. तर निऱ्या ज्या आहेत त्या आपल्या उजव्या साईडने मी सुरुवात केलेली आहे निऱ्या काढायला. आणि बघा इथे मी तुम्हाला दाखवलं की या ठिकाणी मी डाव्या बाजूला मी जी सेफ्टी पिन लावलेली आहे तर तिथपर्यंतच आपल्याला या ठिकाणी निऱ्या काढायच्या आहेत. बघा अगदी जवळून दाखवत आहे बघा, इथे ही सेफ्टी पिन आहे आपली, ती मी आता काढून टाकते. तर इथपर्यंत मी या निऱ्या ज्या आहेत त्या आपल्या काढलेल्या आहेत. आता निऱ्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत काढून. तर अशा निऱ्या थोड्याशा अशा हलवायच्या, म्हणजे एखादं फॅब्रिक साडीचं असतं ते दुसऱ्या निऱ्याला समजा चिकटलेलं असेल तर ते मोकळं होतं. आता निऱ्या सगळ्या एका पाठोपाठ एक अशा लाईनमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे अर्धा इंचाचं त्यामध्ये तुम्ही अंतर ठेवू शकता. आता ह्या ज्या सगळ्या निऱ्या ज्या आहेत आपल्या एका लाईनमध्ये आपण घेतलेल्या आहेतच. आता त्या निऱ्यांना आपण सेफ्टी पिन लावून घेऊया, कारण आपण पूर्ण साडी नेसायची आहोत. निऱ्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे राहायलासुद्धा पाहिजेत. साडी जास्त फुलणारी असेल तर ह्यासाठी ही पद्धत तुम्हाला खूप उपयोगाची पडणार आहे. आता इथे वरच्या साईडला मी ज्या ठिकाणी आपण निऱ्या खोचतो त्या ठिकाणी मी सेफ्टी पिन लावलेली आहे. आता पूर्ण ह्या सगळ्या निऱ्या आपल्याला तशाच फॉलपर्यंत अशा एकत्र करत जायचं आहे. आणि त्यानंतर निऱ्या आपल्या सेट करायच्या देखील आहेत, कारण काही साड्या जास्त फुलणाऱ्या असतात किंवा त्यांचं फॅब्रिकसुद्धा जाड असतं. तर यासाठी आपल्याला फॉलपर्यंत सगळ्या साड्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक पिन लावायची आहे, जी आपली सारी पिन असते, म्हणजे यू पिन जी आपण म्हणतो, तर ती लावायची आहे. पण त्याआधी मी काय केलेलं आहे, या ठिकाणी सगळ्या निऱ्या अशा माझ्या मांडीवरती अशा घासून घेतल्यात. माझ्या निऱ्यांना आणखीन अशा व्यवस्थित अशा राहतात. म्हणजे आपण हाताने जे काही प्रेस करणार आहोत तर ते पण तुम्ही करू शकता किंवा अशा प्रकारे मांडीवरती सुद्धा घासूनही घेऊ शकता. आता या ठिकाणी मी फॉलच्या इथे बघा एक यू पिन जी आहे ती लावत आहे. आणि परत एक सेंटरला सुद्धा आपल्याला एक यू पिन लावायची आहे. म्हणजे काय होईल की निऱ्या आपल्या अगदी व्यवस्थित अशा राहणार आहेत, अजिबात इकडे तिकडे होणार नाहीत. तर यासाठी ज्यांना निऱ्यांचा प्रॉब्लेम येतो, ज्यांच्या साड्या खूप जास्त अशा फुलणार आहेत, त्यांनी ही पद्धत वापरू शकता. फक्त ह्या 2 स्टेप करा आणि साडी नेसा, म्हणजे एकदम इझी तुम्हाला जाईल आणि तुमची साडी पण अगदी परफेक्ट पद्धतीने येणारसुद्धा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता इथे मी साडीचा पदरसुद्धा रेडी केलेला आहे आणि साडीच्या निऱ्यासुद्धा रेडी केलेल्या आहेत. आता फक्त मी या ठिकाणी साडी नेसायला सुरुवात करणार आहे. ही जी स्टेप असणार आहे ती आपली तिसरी शेवटची स्टेप आहे. आता नेहमी जशी आपण साडी खोचायला सुरुवात करतो त्याप्रमाणे आपल्याला खोचून घ्यायची आहे. साडी समोरून खोचून घेतली, आता पाठीमागून ही साडी मी विरून घेते. पण समजा तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मापामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, समजा चुकलं तुमचं, म्हणजे जे आपल्या निऱ्या असतात त्या आपल्या वेलीबटांच्या इथे आपल्याला टक करायच्या असतात, म्हणजे खोचायच्या असतात. तर समजा तुमच्या ज्या निऱ्या आहेत त्या पुढे गेला किंवा मागे राहिला तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट त्या ठिकाणी करू शकता. काय करायचं आहे, पुढे जात असतील तर एखादं असं थोडंसं अशी प्लीट काढायची, म्हणजे थोडं सरकून घ्यायचं पुढे आणि त्या ठिकाणी खोचून घ्यायचं, म्हणजे तुमच्या निऱ्या अगदी बेली बटनच्या इथेच यायला पाहिजेत. अशा प्रकारे थोडीशी ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता. चुकत असेल तर, नाही चुकलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता निऱ्या खोचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे बाकीचं फॅब्रिक आहे जे पदराच्या साईडचं आहे ते आतल्या साईडने बाजूला घालायचं आणि फक्त आपल्या निऱ्याच या ठिकाणी खोचून घ्यायच्या आहेत. बाकी कोणताही फॅब्रिक त्यामध्ये येता कामा नये, ही गोष्ट तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे. आता इथे बघत असाल मी फक्त निऱ्या खोचून घेतलेल्या आहेत. आता निऱ्या खोचून झाल्या की त्यानंतर आपल्याला साडीचा पदर जो आहे तो घ्यायचा आहे. तर पदर आपला ऑलरेडी तयार आहे, आपल्याला काहीच करावं लागणार नाही आहे. फक्त तो पदर आपल्या डाव्या खांद्यावरती आपल्याला टाकायचा आहे.
आता पदर ज्यावेळी डाव्या खांद्यावरती आपण टाकणार आहोत त्यावेळी पदर थोडासा असा हलवायचा, म्हणजे बघा या ठिकाणी समोरच्या ज्या प्लीट्स आपल्या पदराच्या येणार होत्या त्या पण थोड्याफार प्रमाणात सेट केल्या, तरी पण त्या इकडे तिकडे फुगल्यासारखा तो साडीचा भाग आहे त्या ठिकाणी झालेला आहे. तर यासाठी थोड्याशा त्या जो पदर आहे तो आपल्याला थोडासा ह्याचा हलवून घ्यायचा आणि त्यानंतर पदर पाठीमागून फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे. बघा साडी प्लीटिंग जी म्हणतात ती ह्याच पद्धतीने केली जाते. फक्त आपण ह्या ठिकाणी साडीला आपण आयरनिंग केलेलं नाही आहे, फक्त हा एकच फक्त पॉईंट आहे, आयरनिंग केलेलं नाही आहे, पण बाकी आपली साडी प्लीटिंग सारखीच आहे. तर आता या ठिकाणी मी साडीचा पदर आहे तर त्याला पिनअप करायचं आहे, तर सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि थोडंसं खांद्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी मी पिन लावलेली आहे. आता इथे समोरची ही पदराला पिन जी लावलेली होती ती मी काढून टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता इथे जो आपण साडीचा भाग बघा साईड फिटिंगसाठी सोडलेला होता तर तो आपल्याकडे ऑलरेडी आहेच. तर आता फक्त या ठिकाणी साडीची जी बॉर्डर आहे ती निऱ्यांच्या आतल्या साईडने आपल्याला आपल्या उजव्या साईडला अशी वरती अशी खेचून घ्यायची आहे. जेवढी तुम्हाला फिटिंग पाहिजे असेल तेवढी तुम्हाला खेचून घ्यायची आहे. तिचा रोल करायचा त्या फॅब्रिकचा आणि नंतर त्या बेली बटनच्या उजव्या साईडलाच त्या ठिकाणी आपल्याला खोचून घ्यायचं आहे. उरलेलं जे वरचं फॅब्रिक आहे ते पण मी खोचून घेतलेलं आहे आणि साईड फिटिंग अगदी व्यवस्थितपणे आपली आलेली आहे. फक्त आता ह्या ज्या समोरच्या प्लीट्स आहेत आपल्या पदराच्या त्या फक्त व्यवस्थित अशा आपण सेट करून घ्यायच्या आहेत. आणि बघा तुम्ही अगदी ह्या 3 स्टेपचा वापर केलात आणि साडी नेसलात तर तुमची पण साडी अगदी परफेक्ट पद्धतीने होणार आहे. आता या ठिकाणी जी आपण निऱ्यांना पिन जी लावलेली आहे ती आपण आता काढून टाकूया, कारण की याचा आता आपला काहीच उपयोग नाही आहे. आणि बघा निऱ्यासुद्धा अगदी व्यवस्थितपणे आपल्या सेट होतात यामुळे. आणि आयरनिंग जर तुम्ही केलात ना असं करून तर आणखी भारी ती साडी दिसणार आहे तुमची. तर आता तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी 3 स्टेपच्या मदतीने आपण अगदी परफेक्ट पद्धतीने अगदी चापून चोपून ही साडी नेसलेली आहे. तुम्ही पण ह्या 3 स्टेपचा वापर करून कोणत्याही प्रकारची साडी नेसू शकता. अगदी दुसऱ्या दिवशी कोणताही प्रोग्राम असू द्या आदल्या दिवशी तुम्ही ही तयारी केलात ना तर तुमची घाई गडबडसुद्धा होणार नाही आणि तुम्हीसुद्धा अगदी छान पद्धतीने तयार होऊ शकता. तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे आणखीन पण बरेच व्हिडिओज बऱ्याच अशा ट्रिक्स वगैरे माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी बाकीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहेत तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.